साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सामाजिक सभागृह निलगिरी बाग पंचवटीत लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न। नाशिक शहरातील छत्रपती संभाजीनगर मार्गालगत असलेल्या पंचवटीतील निलगिरी बागेजवळ राहणाऱ्या मातंग समाजातील वस्तीतील सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत कासार, सचिन नेटारे, बापू सपकाळ, सतीश बकुरे, गोपाळ रणसिंगे, बाळा कदम, प्रमोद साठे, रवी आरणे, राजू चंदनशिव, सुभाष गालफाडे आदी कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार पंचवटीतील आमदार राहुल उत्तमराव ढिकले यांच्या पुढाकाराने साकारलेले साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सामाजिक सभागृहाचा लोकार्पण सोहळा माजी कॅबिनेट मंत्री लक्ष्मणराव ढोबळे साहेब, अण्णाभाऊंचे नातू सचिन भाऊ साठे, राधाकृष्ण विखे पाटील, महसूल मंत्री, महाराष्ट्र शासन यांच्या शुभ हस्ते उद्घाटन समारंभ मोठ्या दिमाखात संपन्न झाले। 1 ऑगस्ट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती अगोदरच एक अनमोल भेट दिली, त्याबद्दल मातंग समाजात उत्साहाचे वातावरण पाहावयास मिळाले। यावेळी नगरसेवक तथा स्थायी समितीचे सभापती उद्धव बाबा निमसे, नगरसेविका शीतलताई माळोदे, नगरसेविका पूनमताई सोनवणे, नगरसेविका सुरेश खेताडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। तर मातंग समाजातील ज्येष्ठ नेते बाळासाहेब शिरसाट, अशोक साठे, दिनकरराव लांडगे, गोपाळ बस्ते, सूर्यकांत भालेराव, धनंजय जाधव, दीपक पानपाटील, विश्वास कांबळे, सुरेश साबळे, ज्ञानेश्वर काळे, राजाभाऊ थोरात, बालू आठवले, मनोहर आरणे, परसराम साठे, अक्षय रणपिसे यांच्यासह विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मातंग समाज, महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। आणि मला बोलावून या ठिकाणी या भव्य वास्तूचं उद्घाटन केलं, आम्हा सगळ्यांना त्याचा मोठा आनंद झाला। कारण बाळासाहेब विखे पाटील प्रवरेच्या पाण्यावर वाढलेल्या ऊसाची कारखानदारी उभी करताना बोरोबा नावाच्या एका धनिक माणसाकडून 2 लाख रुपये उसने घेतले आणि 1952 साली साखरेचं पहिलं पोतं ती प्रवरा बागायतदार शुगर इंडिकेट। स्टार न्यूज साठी मुकुंद आव्हाड, सारोडे थडी।